तेव्हा मराठवाड्यामध्ये जे मोठं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याचे पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी आता इथले नागरिक करतात। केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भात देखील अशीच काहीशी परिस्थिती आपण जाणून घेत। विदर्भातली काय परिस्थिती आहे विनय आपल्याला सांगतो। विनय, विदर्भात आज अमरावती, भंडारासह यवतमाळ जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावलेली आहे। तर सध्याही तिथे पाऊस सुरूच आहे। तर सध्या तिथली काय परिस्थिती आहे जाणून घेऊया आपण या रिपोर्टमधून। विदर्भात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अमरावतीत जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं अमरावतीच्या मोर्शीमधील अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडलेत। अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 44 म्हणजेच नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटणबोरी पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालाय। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। भंडारा जिल्ह्यात सर्वदूर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसात पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता। मात्र आता मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।